भात बनवला की काहीतरी असा गरमागरम रस्सा हवा असतो. तर आज आपण अंडा करी बनवणार आहेत. त्यासाठी ही मी 5 अंडी घेते. ती मी फ्रीजमधून काढले, तर पाण्यामध्ये मी थोडा वेळ नॉर्मल ह्याच्यामध्ये ती ठेवणार आहे आधी आणि त्यानंतरच गॅसवर ठेवणार आहे. मी लगेच ठेवलं ना तर ते अंडी आहे ना अशी फुटतात आणि ते अंडी आता थोडा वेळ पाण्यात राहू दे. तोपर्यंत आपल्याला जे अजून काय सामान लागणार आहे, 2 कांदे लागणार आहेत, 1 मिरची आणि लसूण. हा जो रस्सा बनवणार आहेत ना त्याच्यासाठी ना कांद्याचा वापर जास्त होणार आहे, म्हणून हे 2 मोठे कांदे घेतलेत तसं म्हटलं तर हे मी कट करून घेते. पंधरा 20 मिनटं झाली. आता मी ही अंडी आता उकडत ठेवली गॅसवरती. ते उकडत आहेत. आता उकडली पण मी आता गॅस बंद करते आणि ह्या अंड्याला थंड होऊ देते आणि सोलून घेते. घाईत सोलता सोलता बघा एक अंडं कसं झालं आहे. बाकी जे व्यवस्थित आहेत ना त्याला मी 2 अशा चिरा देते आणि ही अंडी ह्या ताटामध्येच ठेवून देते. आता थोडंसंच तेल घेते, कारण की आपल्याला फोडणी नाही तर कांदा जो घेतला आहे ना तो फ्राय करून घ्यायचा आहे. आता हा कांदा थोडा तेलावरती फ्राय करायचा. थोडं असं ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये जे मिरची आणि लसूण आहे ती पण फ्राय करून घ्यायची. पण ह्या ज्या रश्श्यासाठी ना आपण कांद्याचा वापर जास्त करणार आहे, त्यामुळे हा जो कांदा आपण तेलात भाजतोय ना तो कांदा आहे ना व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे. जास्त पण नाही आणि कमी पण नाही. तर कारण की हा रस्साचं हे आहे ना ते ह्या कांदा फ्राय करतो ना त्याच्यावरच आहे. कांद्याचं जर का फ्राय करणं आपलं बिघडलं तर रस्सा पण आपला बिघडू शकतो. तर हे जे आपल्या काजूच्या बिया आहेत त्या पण घालते, कोथिंबीर घालते, गॅस बंद करते आणि ह्याचं वाटण करून घेते. आता हे जे मी तेल घेते ते फोडणीसाठी घेते आणि हे खडे मसाले, एक मोठी वेलची घेतली, लवंग घेतलं आहे आणि दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता, हे हिंग घालते थोडंसं. ही फोडणी तयार झाली की जे आपण वाटण केलं आहे ते घालायचं आणि हे वाटण तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचं. ही धणेपूड आहे 1 चमचाभर ती घालते. हळद पाव चमचा आणि 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला असतो ना तो घालणार आहे. तर हे मसाले घालून चांगलं असं छान परतून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे जे आपलं दही असते ना ते घालायचं, तेही परतून घ्यायचं. इथे गॅस थोडं स्लोच ठेवायचा आणि त्या स्लो गॅसवर हे छान असं परतून घ्यायचं. आता हे वाटणाचं पाणी घालते. जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालते आणि हा गरम मसाला घातला आहे थोडासा. आता जी अंडी आपण उकडून ठेवली ती घालायची. ती अंडी एक ते जे हे झालं आहे ना ते मी बाजूलाच ठेवते, ते नंतर टाकते. अंडी मस्त शिजलेत आहेत. आता माझा रस्सा तयार झाला आहे. आता प्लेटमध्ये मी काढून घेते.